वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. हिमालयामध्ये एक सुंदर आणि समृद्ध राज्य होतं, मंगलपूर. तिथले राजा मंगलसिंग आणि राणी मंगला देवी एक आदर्श जोडी मानली जात होती. राजमहलमध्ये वैभव होता, सिपाही होते, प्रजा होती, पण एक गोष्टीची कमी होती, वारिस. मंगला, राजमहलचे भिंती आता मला सुनसान वाटत आहेत. पूर्ण राज्य आहे, पण कोणी वंशज नाही जो याला पुढे वाढवेल. राजन, मी समजू शकते तुमची पीडा, पण तुम्ही काळजी नका करू. मी प्रत्येक देवी देवताकडून हा आशीर्वाद मागितला आहे. तुम्ही बघा, आपली आस्थाच एखादा चमत्कार घेऊन येईल. माहिती आहे, म्हणून मी निर्णय घेतला आहे की ह्यावेळी आपण पूर्ण राज्यासोबत मिळून महायज्ञ करणार, कारण आपल्याला सगळ्या देवी देवतांसोबत सगळ्यांचा आशीर्वाद मिळेल. राज्यामध्ये घोषणा केली गेली. 7 दिवसाचा मोठा यज्ञ ठेवला गेला. राजपंडितला बोलवलं गेलं. मंत्रोच्चारण सुरू झाला. प्रजाने पण साथ दिला. प्रत्येक संध्याकाळी राजा राणी पूर्ण श्रद्धेच्या भावने हवनमध्ये सामील व्हायचे. राजन, देवीने संकेत पाठवला आहे. तुमच्या घरी बलशाली मुलाचा जन्म नक्की होणार. तो राज्याचा रक्षक बनणार. परंतु काय आचार्य? त्याचा जन्म सरळ नाही होणार. त्याच्या जन्माची घडी अवघड असणार आणि काही संकट पण येऊ शकतात. काही हरकत नाही राजन, मी या परीक्षाला सहन करेन. बस देवी माँ सुरक्षित त्याला या दुनियेमध्ये पाठव. खरं बोलल्या राणी. जर राजकुमारांचा जन्म संकटांनी भरलेला असेल तर आम्ही त्यांच्या समोरे जाणार. राजमहलमध्ये एक वेगळीच ऊर्जा होती. प्रत्येक दिवस देवीच्या मंदिरमध्ये दीप जाळवले जात होते. राणीचा खास खयाल ठेवला जात होता. खूप महिने झाले होते. राजन, राणी गर्भवती आहे. लवकरच संतांचं आगमन होईल. हे आई, आज आमच्या प्रयत्नांचा फळ मिळणार आहे. राजमहलमध्ये राणी मंगलाच्या गर्भवती होण्याच्या खबरने उत्सवचा माहोल होता. पूर्ण मंगलपूर दिव्यांनी सजलेला होता. प्रत्येक गलीमध्ये ढोल नगाडे वाजत होते. पण ह्याच आनंदच्या माहोलमध्ये एक हलकीशी चिंताची रेखा सुद्धा लपलेली होती. भविष्यवाणीची ती चेतावणी जे ब्राह्मणांनी दिली होती. पण तरीही पहिले 3 महिने खूप शांतीने निघाले. ना राणीला काही त्रास झाला, ना काही संकेत मिळाला. सगळ्यांना वाटायला लागलं की बहुतेक ती भविष्यवाणी एक भ्रम होती. राजन, 3 महिने झाले आहेत. नाही कोणते संकट, नाही कोणतं चिन्ह. वाटतं आहे भविष्यवाणी फक्त एक भीती होती. मला पण आता वाटतं आहे की देवी आईने आपल्यांवर विशेष कृपा केली आहे. आता फक्त आपल्या राजकुमाराचं स्वागत करायचं आहे. पण 4थ्या महिन्याच्या येता येता सगळं काही हळूहळू विचित्र व्हायला लागलं. दासी, मला आज काहीतरी गोड खाण्याचं मन करत आहे. खूप गोड. जसं रसगुल्ला, गुलाबजामुन, गुळाची खीर. राणी साहेबा, तुम्ही कालच बोलला होता की तुम्हाला गोड नकोय. हो, पण आता माझं मन मानत नाहीये. लवकर घेऊन ये. येणाऱ्या काही दिवस राणी फक्त मिठाईच खात राहिली. पूर्ण राजमहल गुलाबजामुन आणि खिरीच्या सुगंधाने भरलेला होता. राजवैद्य सुद्धा चकित झाले होते, पण कुणी पण विरोध नाही केला. पण गोष्ट इथेच नाही थांबली. 5व्या महिन्यामध्ये, दासी, जरा जंगलामधून काही हिरवी पानं घेऊन ये. निंबाची, तुळशीची, कसलीही. राणी साहेबा, जंगलाची पानं? हो, मला तीच खायची आहेत. तेच खायची इच्छा आहे, नाहीतर मी काहीच नाही खाणार. दासी पळत पळत वैद्य आणि राजाला बोलवते. मंगला, हे काय करत आहेस तू? काही पण खाऊन शरीराला त्रास होईल. पण राजन, मी स्वतःला थांबवू नाही शकत आहे. मला तेच खायचंय. प्रत्येक दिवशी राणी एखाद्या नवीन झाडाची पानं मागायची. कधी बेल, कधी नीम, कधी आंब्याच्या झाडाच्या खाली उगलेलं गवत. मग 6व्या महिन्यामध्ये सुरू झाली मातीची तलब. मग त्यानंतर 7व्या महिन्यामध्ये राणीला फक्त चटपट आणि तिखट खाण्याची इच्छा होत होती. प्रत्येक दिवशी नवीन व्यंजन, नवीन तलब आणि एक नवीन संकट. 8व्या महिन्यामध्ये तर राणीकडून रंगबिरंगी दगड, फुलं आणि मिठाईंची मांग व्हायला लागली. राजा आणि बाकी लोक हे सगळं बघून खूप चिंतामध्ये होते. राजन, मी असा गर्भकाल कधीच नाही पाहिला. हा मुलगा नक्की असाधारण आहे. याची भूक काही सामान्य गोष्ट नाही आहे. मग भविष्यवाणी खरं होत आहे म्हणजे याचा जन्म खरंच सोपा नसेल.
बघताच बघता राणी मंगलाच्या गर्भचा 9वा आणि शेवटचा महिना सुरू झाला होता. सगळ्यांना प्रतीक्षा होती मंगतपूरच्या लहान राजकुमाराची. पण आता राणीची इच्छा आणखीन जास्त विचित्र झाली होती. आता राणीला प्रत्येक क्षणी तिखट खाण्याची तलब लागली होती. इतकं तिखट की महलच्या रसोईपासून राज्याच्या मसाले विकणारे सुद्धा हक्के बक्के राहिले होते. ऐक, जरा ते मिरचीची तिखट चटणी घेऊन ये आणि ती लाल मिरचीने बनलेलं लोणचं सुद्धा. राणी साहेबा, सकाळी सुद्धा तुम्ही तेच खाल्लं होतं. जर आता पण तुम्ही तेच खाल्लं तर तुमच्या शरीरामध्ये जळण होईल. हो, पण मला तेच हवंय. मूल पण तेव्हाच शांत होतो जेव्हा मी काही तिखट खाते. मग झाली गडबड. आता रोजची तीच गोष्ट होती. राणी तिखट खायची आणि मग बेचैनीने तडपायची. वैद्य परेशान, दास्या दमलेल्या होत्या आणि राजा पूर्ण प्रकाराने चिंतेमध्ये पडलेले होते. हे देवा, शेवटी मी काय करू? ना मंगलाला चैन मिळत आहे ना आपल्या होणाऱ्या वारिसला. राजन, तिखट आता तिच्या तब्येतीवर प्रॉब्लेम देत आहे. काहीतरी करावं लागेल, नाहीतर दोघांच्या जीवाचा प्रश्न आहे. मी आता जास्त वाट नाही बघू शकत. लवकर राजपंडितला इकडे बोलवा. राजाच्या बोलण्याने राजपंडितला बोलवलं गेलं. राजन, मी तुमची परेशानी समजू शकतो, पण हे जे होत आहे त्याचं समाधान सोपं नाही. पण समजायचं आहे, जर राणीला आपण असं दिलं जे दिसायला तिखट असेल पण शरीराला थंडक देईल, तेव्हा मुलगा पण शांत होणार आणि राणीला पण चांगलं वाटेल. पण असं काय बनवू शकतो जे तिखट पण असेल आणि थंडक पण देईल? राजपंडितच्या सांगितलेल्या हलच्या बद्दल ऐकून राजा आणखीन जास्त परेशान झाला होता. त्याने ताबडतोब आपल्या सल्लागार रामूला विचारलं, ज्याच्यावर रामा एक तरकीब लावतो. राजन, मला एक चान्स दिला तर मी एक उपाय देऊ शकतो. मी असं व्यंजन बनवेल जी राणीच्या स्वादाला संतुष्ट पण करणार आणि शरीराला पण शांती देईल. काही पण कर रामा, जे पण पाहिजे ते घेऊन टाक, पण फक्त राणी आणि बाळाला आराम भेटला पाहिजे. रामाने ताबडतोब काही सैनिकांना गावाच्या बाहेर स्थित एका बर्फील्या पर्वतवरून शुद्ध बर्फ घेऊन येण्यासाठी सांगितलं. त्यानंतर स्वतः रामा रसोईमध्ये उतरला. दूध उकळलं, त्याच्यामध्ये इलायची, केसर, जायफळ आणि बरेच शीतल मसाले टाकले आणि त्याचबरोबर लाल मिरचवाले मसाले पण त्यात टाकले. मग त्यामध्ये आंबे, अनार, खरबुजा आणि त्याचबरोबर पौष्टिक गोड बटाटे सुद्धा मिसळले आणि शेवटमध्ये टाकली गेली ती ताजी बर्फ, थंड, स्वच्छ आणि डोंगरावरून आलेली. हे आहे बटाट्याचा मसालेदार फालुदा. ह्याचा स्वाद तिखट आहे पण असर थंड असणार. हेच संतुलन पाहिजे राणीला. शेवटी रामूने बनवलेला फालुदा ताबडतोब राणीला खाडवला गेला. राणी साहेब, हा हलवा तुमच्यासाठी मी स्वतः बनवला आहे. स्वाद पण आहे आणि थंडक पण आहे. राणी पहिला वेळा हसते आणि एक तुकडा तोंडात घालते. एका क्षणासाठी सन्नाटा पसरलेला होता आणि मग हे देवी मा आणि पोटात असलेल्या बाळाला सुद्धा शांती मिळाली. राजाचे डोळे चमकले. त्या दिवसापासून राणीला त्याच व्यंजनची तलब राहायची आणि आता तिचा त्रास हळूहळू कमी झाला होता. राज्यामध्ये पुन्हा उमेदची हवा वाहायला लागली आणि 1 आठवड्यानंतर ती शुभ घडी आली. राजन, राणीने एक सुदृढ आणि बलशाली पुत्राला जन्म दिला आहे. धन्य आहे देवी आईची कृपा. या राज्याला त्यांचं वारिस मिळालं. आजपासून याचं नाव असेल भीम. जसं याचा जन्म आणि तसंच त्याचं नाव, बलशाली आणि विशेष. शेवटी मंगलपूरमध्ये पुन्हा ढोल नगाडे वाजायला सुरू झाले. दिवे जाळले गेले, नाच गान झालं. सगळीकडे फक्त एकच नाव होतं, राजकुमार भीम, ज्याने आपल्या जन्मावेळेसच हे साधलं होतं की त्याचं जीवन आम नाही पण असाधारण असणार आहे.